नमस्कार, मी तनुजाच रेसिपीजमध्ये आपलं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छान असं पापलेटच्या कालवणाचा पदार्थ पाहणार आहोत। पापलेटचे जे कालवण आहे, जे रस्सा आहे, ज्याला करी म्हणतो आपण, ते अनेक प्रकारे केली जाते। तर यापूर्वी आपण माशाचे कालवणाचे बरेच प्रकार पाहिलेले आहेत, गोव्याचे प्रकार पाहिलेले आहेत, आपण महाराष्ट्रीयन प्रकार पाहिलेले आहेत। त्यातला आजचा एक थोडासा छान असा पदार्थ, तर इथे आपण पापलेटचं कालवण बनवत आहोत। तर याच प्रकारे हीच कृती वापरून आणि हेच साहित्य वापरून तुम्ही पापलेट ऐवजी इतर कुठल्याही माशाचं कालवण हे बनवू शकता। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य आपण इथे घेतलेलं आहे ते पाहून घेऊयात। साहित्यामध्ये आपण घेतले पापलेटचे काप 300 ग्रॅम, ओलं नारळ 1 वाटी, सुकं खोबरं पाव वाटी, कोथिंबीर मूठभर, फोडणीसाठी तेल साधारण 3 ते 4 टेबलस्पून, मालवणी मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला 3-4 चमचे, लाल तिखट आवडीनुसार, धने-जिरे पूड 1 चमचा, लिंबू अर्ध, लसणाच्या पाकळ्या 5-6, आलं 1 ते 2 इंच, कोकम आणि चिंचेचा कोळ, हळद अर्धा चमचा, पाणी गरजेनुसार आणि मीठ चवीनुसार। तर हे एकदम छान मस्त असं कालवण कसं बनवायचं ते आपण पाहूयात। तर इथे आपण महाराष्ट्रीयन आपला कालवणाचा प्रकार बघत आहोत, त्यामुळे आपण आपल्या साठवणीतला कुठलाही मसाला तुम्ही इथे वापरू शकता किंवा जे रेडीमेड मार्केटमध्ये मसाले मिळतात कालवणासाठी ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। फक्त काही एक छोटेसे आपल्याला याच्यामध्ये काही टिप्स वापरायचे आहेत, जे काही बारकावे वापरायचे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर इथं पापलेटचे जे काप आहेत ते बाहेरूनच मी कट करून आणलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे छान धुवून ते निथळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे मुरवायचे आहेत, मॅरिनेट याला करायचं आहे। त्यासाठी आपण इथे मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद, थोडंसं तिखट घेतलेलं आहे आणि लिंबू हे लावून आपल्याला छान याला चोळून ठेवायचं आहे। लिंबू लावल्यामुळे काय होतं, जे माशांचा जो उग्र वास असतो तो कमी होतो आणि लिंबू आणि मिठामुळे मासे हे मऊ पडतात आणि त्यामुळे ते लवकर शिजले जातात। तर हे मासे मुरवायला आपण साईडला ठेवून दिले आहेत। त्यानंतर आपण इथे वाटण बनवत आहोत। तर इथे आपण कोथिंबीर मूठभर घेतलेली आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या, 1-2 इंच आलं, पाववाटी सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओल्या खोबऱ्याची काळी पाट जी असते ती काढून घेतलेली आहे पिलरने। आणि इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या घरातला साठवणीतला मसाला घेऊ शकता किंवा विकतचा मसाला इथे वापरू शकता। तर इथे 2-2.5 चमचे आपण मालवणी मसाला घेतला आहे आणि धने-जिरे पूड आपण इथे घेतलेली आहे। तर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे शक्य तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर ही अशी एकदम छान पेस्ट वाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता की एकदम एकसारखी ही पेस्ट जी आहे ती आपण वाटून घेतली आहे। आणि हा वाटताना खूप जास्त आपल्याला पाणी इथे वापरायचं नाही, कारण मसाला परतताना आपल्याला तितका वेळ वाट बघावी लागेल ते पाणी आटण्यासाठी। तर आता फोडणी द्यायची आहे आपल्याला, त्यासाठी आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं आपण जास्तच घेतो कुठल्याही नॉनव्हेजच्या फोडणीसाठी। तर तेल तापल्यानंतर आपण जो मसाला इथे वाटून घेतलेला आहे तो आपण छान याच्यामध्ये परतून घेणार आहोत। जर तुम्हाला कांदा घालायचा असेल ना, तर थोडासा कांदा तुम्ही इथे अगोदर परतून घेऊ शकता, अर्धी वाटी किंवा पाव वाटी कांदा इथे चिरून तुम्ही परतून घेऊन नंतर परतल्यानंतर याच्यामध्ये हा आपण वाटलेलं जे वाटण आहे ते घालू शकतो। तर हे एकदम आपल्याला व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे अजून थोडासा मालवणी मसाला इथे मी घेतलेला आहे, त्यानंतर थोडंसं तिखट पण आपल्याला इथे घालायचं आहे। मी पूर्णच मसाला घालणार नाही आहे, तिखटासाठी थोडंसं साधं लाल तिखट आपल्याला इथे घ्यायचं आहे। काश्मीरी तिखट घेतलं तर आणखी छान राहील, म्हणजे रंग जो आहे तो एकदम सुरेख येतो। तर हे पाणी घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। एकदम छान मसाला भाजणं हे माशाच्या कालवणाला उत्तम चव येण्यासाठी खूप गरजेचं आहे, त्यामुळे घाई बिलकुल करायची नाही आपल्याला। अगदी 2-3 वेळा थोडं थोडं पाणी घालून ते पाणी आटेपर्यंत सारखं परतत राहून आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। जितका छान मसाला भाजाल तितकं छान ह्याला चव येते। तर तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण मसाला भाजू तसं याला तेल सुटतं आणि स्वाद सुद्धा तितका छान येतो आणि जो मसाला जो आहे तो अगदी एकदम हलका होतो। आता आपल्याला याच्यावर मध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। पाण्याला उकळी आली म्हणजे ह्या रश्श्याला उकळी आली की आपण जे मुरवत ठेवलेले माशाचे काप होते
ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं कोकम इथे मी वापरत आहे. तुम्ही कोकमचा आगळ जो रेडीमेड मिळतो तो घेतला तरीही चालेल. आणि चिंचेचा कोळ आपण इथे घालणार आहोत. चिंच आणि कोकम दोन्हीऐवजी तुम्ही कुठलं तरी एक घेतलं तरीही चालेल. तर एक छान आपल्याला याला उकळी आणायची आहे. उकळी आणल्यानंतर आपण पाहूयात की मासा शिजला आहे का. एकदम छान मासे शिजून तयार झालेले आहेत. अगदी 3-4 मिनिटात मासे हे शिजले जातात. तर एक उकळी आणल्यानंतर आपलं हे माशांचं कालवण, याला माशांचं आंबट देखील म्हणतात बरं का. तर एकदम छान हे माशांचं पापलेटचं कालवण बनवून तयार झालेलं आहे. एकदम तर्रीदार झालेलं आहे. रंगसुद्धा एकदम सुरेख आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे. माशाचं कालवण हे थोडंसं पातळच असतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. तर हे माशांचं कालवण भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा तुम्हाला हवं त्या गोष्टींसोबत खायला खूप छान लागतं. नक्की करून पहा आणि कसं झालं ते कळवा. आवडली ना आजची रेसिपी? व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरू नका. तसेच अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आणि ही रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर एकदम छान चविष्ट आणि मस्त असं हे माशाचं कालवण बनवून तयार झालेलं आहे. नक्की करून पहा. भातासोबत, भाकरीसोबत हे कालवण खूप छान लागतं. तसेच नॉनव्हेजच्या अनेक रेसिपीज आपल्या चॅनलला आहेत. त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथेही तुम्ही चेक करा. तसेच वरती कार्ड्समध्येही अनेक रेसिपीज इथे मी दिलेल्या आहेत, त्याही क्लिक करून त्याचाही आस्वाद घ्या. तर आता पाहूयात नेहमीप्रमाणे स्वयंपाकासाठी उपयुक्त टिप. जेव्हा आपण मासे तळतो, बांगडा फ्राय असो किंवा कुठलाही मासा फ्राय आपण जेव्हा बनवतो, तेव्हा आपण ते मसाला लावल्यानंतर ते पिठामध्ये छान आपण मासे हे घोळून घेतो. तर त्यावेळेस मासा जो आहे तो पूर्ण पिठामध्ये किंवा रव्यामध्ये हा छान घोळला गेला पाहिजे. नाहीतर जिथे जिथे मासा तो उघडा राहील तिथे मासा जो आहे तो एकदम चिवट आणि थोडासा कडक होतो तळल्यानंतर. त्यामुळे ही टिप मासा तळताना नक्की वापरून पहा. अगदी मासे एकदम छान चविष्ट होतील, कडक होणार नाहीत आणि चिवट होणार नाहीत. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत, एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा, आपले व्हिडिओज पाहत राहा. छान छान रेसिपीज करून बघा, खा आणि कशा झाल्या ते कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही आजची रेसिपी तर ट्राय कराच, पण इथे ज्या छान छान रेसिपीचे बॉक्स तुम्हाला दिसत आहेत तेही क्लिक करा आणि ह्या रेसिपीजही पहा आणि करून पहा आणि कशा झाल्या ते कळवा.